हाय एव्हरीवन. तर आज आपण चमचमीत असा मशरूम मसाला घरी कसा बनवणार आहोत, ते बनवायचं आहे ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी इकडे 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहे, ते व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. आणि इकडे मी लाल तिखट, मीठ आणि दही टाकून त्याला थोडा वेळ एक 10 ते 15 मिनटं मॅग्नेट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तर इकडे मी मसाल्यासाठी 2 ते 3 लाल टोमॅटो व्यवस्थित चिरून घेतलेले आहेत आणि 4 कांदेही रफली चॉप करून घेतलेले आहेत आणि इकडे कोथिंबीरही आपण लगेच कापून घेणार आहोत. तर इकडे जे कांदे टोमॅटो आपण चिरलेले आहेत ते 2 ते 3 चमचे घालून तेल घालून आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये आपण जे चिरलेले टोमॅटो होतो ते ॲड करून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. आणि मेन्शन केलेले जे बेसिक आपले खडे मसाले घरात अवेलेबल असतील ते तुम्ही इकडे टाकू शकता. तर इकडे व्यवस्थित असा तो कांदा टोमॅटोचा जो मसाला आहे तो व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सर जारमध्ये टाकून कोथिंबीर आणि अद्रक लसूण सगळं त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं आपल्याला त्याची फाईन अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. तर इकडे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम फाईन अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर इकडे मसाला रेडी आहे. तर इकडे मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे इतके तेल ॲड केलेले आहे आणि जो आपण मसाला वाटून घेतला होता तो त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर इकडे व्यवस्थित असं झाकण ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनटं तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतवून घ्यायचा आहे. मसाला परतल्यानंतर इकडे मॅग्नेट केलेले मशरूम जे होते ते आपण ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित अशी उकळी काढून त्याच्यामध्ये थोडेसे आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. आणि इकडं चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे. एक 5 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे. आणि शेवटी आपल्याला इकडे कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. तर इकडे आपला मशरूम मसाला रेडी झालेला आहे. तर त्याबरोबर मी आज गव्हाच्या पिठाचे फुलके बनवलेले आहेत. तर इकडे त्याला साजूक तूप लावून मी इकडे सर्व केलेलं आहे. तर तुम्हाला आजची माझी मशरूमची रेसिपी कशी वाटली आणि फुलके कसे वाटले ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.